कुठले बाय केले तर मला ह्या काकांचं खूप म्हणजे कौतुक वाटत होतं खरं. आणि त्यानंतर आता थंडीचे दिवस आहेत म्हटलं, मी पिल्लूसाठी खूप सारे सॉक्स वगैरे घेतले. मग माझी नजर गेली ह्या बांगड्यांवर. मुली म्हणलं की आपण इकडे तिकडे इकडे तिकडे नजर फिरतच असते आपली. सो मी काय बांगड्या घालत नाही, फक्त घेऊन ठेवते. तर मी 2 जोड घेऊन ठेवले. त्यानंतर चुचूसाठी थोडीशी खेळणी घेतली. मग माझं मन गेलं ह्या लोणच्यांवरती, बिकॉज आपण पुणेकर आहोत. वरण भात, तूप आणि तुपासोबत लोणचं हे वरण भातासोबत लागतंच. आणि विना लोणच्याचं जेवण अधुरंच आहे. मग काय भाजी कुठलीही असू दे, तक्रार काही येत नाही आहे. सो अशा विचाराने मग मी 2-3 लोणची ट्राय केली. मला हे जे ओपन दिसतात आहेत ते मी लोणची घेतली. त्याच्यानंतर खार वगैरे पण आहे, खूप सुंदर होते इथे. मग थोडं पुढे गेल्यानंतर शोपीसच्या वस्तू होत्या. हे लाकूड जे आहे हे खूप वेगळ्या प्रकारचं आहे असं ते सांगत होते. खूप सुंदर सुंदर गोष्टी होत्या इथे. थोडं पुढे गेल्यानंतर स्वेटर्सचं पण एक्झिबिशन लागलं होतं. खूप सुंदर सुंदर स्वेटर्स वगैरे होते तिथे. सो मला हे जे आहे पोलपाट वगैरे हे माझ्या घरासाठी चांगलं होतं म्हणून मी घ्यायचं ठरवलं. पण त्यांनी खूपच लिमिट बाहेर सांगितलं म्हणून मी काही ते घेतलं नाही. पण खूप सुंदर होत्या त्या वस्तू. त्यानंतर थोडं पुढे गेलं तर बघितलं तर 30-30 रुपयामध्ये घरामध्ये ज्या वस्तू लागतात आपल्याला, छोट्या छोट्या साबणाची ते ठेवायचं. त्यानंतर छोट्या छोट्या बरणी, वाटी खूप सुंदर सुंदर छोट्या छोट्या होत्या. सो मग मी बाहेर पुन्हा मी यांच्या प्रेमात पडले. खूप सुंदर सुंदर होत्या. सगळ्यात जास्त मला हे आवडलं, चहा आणि केटलीचा सेट खूप सुंदर होता. पण जाताना मला न्यायला काही नव्हतं म्हणून घेतलंच नाही मी. पण नक्की मी रिटर्न येऊन हे नक्की घेईल. मग येता येता त्याच बुक स्टॉल लागलेला होता तिथे. बुक्स खूप सुंदर सुंदर होत्या. मग मी ठरवलं की जाताना बुक्स तरी नक्की घेऊन येऊयात. मग मी 1-2 गोष्टींच्या बुक्स घेतल्या. आणि चुच्चू खूप बोर होत असते मोबाईलपासून. काय वेगळं म्हणजे मी विचारच करत असते की मोबाईलपासून तिला कसं लांब ठेवू. तर मी ही गेम घेतली. याच्यामध्ये खरंच नक्की मला फायदा झाला. ती मोबाईल सोडून हे पझल्स वगैरे सॉल्व करत आहे. आणि त्यानंतर मी काही छान असे बुक्स वगैरे घेतले वाचण्यासाठी, बिकॉज मला वाचायची खूप आवड आहे. खूप सुंदर असतात चं कलेक्शन खूप सुंदर आहे इथे. तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही नक्की इथे भेट द्या. सो भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत इथे येऊन नक्की भेट द्या.